मुंबईचं नाक ज्याला आपण म्हणतो ते हे गिरगाव. आणि या गिरगावातील ही आहे कोळीवाडी. या कोळीवाडीतील या इमारतीचे 5 मजले अंदाजे 100हून अधिक पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण पोहोचतो एका अशा घरी ज्या वास्तूत महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व राहतं. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण. सुलोचना चव्हाण म्हणजे आपल्या माई, ज्यांना नुकताच गान सरस्वती लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांच्याच घरी त्यांना भेटून केलेली ही बातचीत. सुलोचना चव्हाण मूळच्या सुलोचना कदम. के सुलोचना या नावाने त्यांनी हिंदी चित्रपटातून गाणी गायला सुरुवात केली. किस्मत वाली, कृष्ण सुदामा, चांद की चांदनी आणि अशा अनेक चित्रपटातून त्यांनी 1947 सालापासून पार्श्वगायन केलं. परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं नाव महाराष्ट्रात गाजलं ते लावणीमुळे. मी मूळ आर्टिस्ट हिंदीची होते. वयाच्या 11व्या वर्षी माझं पहिलं रेकॉर्डिंग झालं हिंदी गाण्याचं. 21व्या वर्षी लग्न झालं, काहीतरी 52 साली. दुपारी कोणी दार ठोकलं 1-1:30च्या सुमाराला, आणि दार उघडल्यावर पाहिलं की म्हणे मी वसंत पवार. मग मात्र म्हटलं देवा, एवढी मोठी व्यक्ती आमच्या दारात. म्हणजे मला ना यांच्याकडून लावणी गाऊन घ्यायचे. चव्हाणांना, म्हणजे माझे मिस्टर शामराव चव्हाण यांना बोलले. चव्हाणांना म्हटलं, चव्हाण मला लावणी नाही गाता येणार, मी कधी गायलेलं नाही. ते मला म्हणाले, हे बघ सुले, तू गाणं ऐकून घे, तू बघ, मी तुला नंतर शिकवतो. बरं म्हटलं मी. हो म्हटलं, वसंतदादा बघीन, मी गाईन. आणि ते खुर्चीवर बसले आणि ती लावणी, नाव गावं कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, ही ती म्हणजे इतकी लोकप्रिय झाली. आणि मला असं वाटतं पेळणकर साहेब, इतकी चांगली लावणी मी दुसरी कुठची नाही गायलेली.